जीवनशैली. मित्रांनो, आज आपण जीवनशैली समजावून घेऊ. जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईल ही अनेक गोष्टीवर परिणाम करत असते. आपली परिस्थिती, आपले आरोग्य, आपली सांपत्तिक स्थिती, आपले संबंध, आपले वर्तन इत्यादी अनेक गोष्टीवर आपल्या जीवनशैलीचा परिणाम घडून येत असतो. म्हणून आपण या जीवनशैलीविषयी थोडक्यात समजावून घेऊ. जीवनशैली म्हणजे माणसाची जगण्याची पद्धती, स्टाईल, शैली. माणूस जगताना कोणत्या तरी विशिष्ट पद्धतीने जगत असतो. त्याचा आचार, विचार, स्वभाव, सवयी, आहार व व्यवहार हे ठराविक प्रकारचं असतं. जगण्याची पद्धती जर चुकीची असेल तर अनेक प्रश्न निर्माण होतात. माणसाला जीवनाचा आनंद घेता येत नाही. इतरांचे संबंध दुरावतात. प्रमुख गोष्ट म्हणजे त्याच्या आरोग्यावर फार मोठे दुष्परिणाम घडून येतात. अनेक आजारांपैकी सुमारे 85% आजारांचे मूळ माणसाच्या जीवनशैलीमध्ये असते, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. जीवनशैली आणि आरोग्य. आरोग्य हे केवळ शारीरिक प्रकारचं असतं असं नव्हे. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, आत्मिक आरोग्यही महत्त्वाचे असते. प्रकृती, प्रवृत्ती आणि उद्योगाची वृत्ती व कृती म्हणजेच आचरण या सर्वांवर जीवनशैलीचा प्रभाव पडत असतो. जीवनशैली जर सदोष असेल तर त्याचा आरोग्यावर परिणाम होतो व आरोग्य बिघडते. छोट्या मोठ्या गोष्टींनी अस्वस्थ होणे, अहंकाराला थोडी टिचकी बसली की बेचैन होणे, क्रोध येणे, सर्वांकडे संशयाने व हीनत्वाने पाहणे, केवळ फायद्याच्या दृष्टीने व्यवहार करणे, आहारावर नियंत्रण नसणे, काहीही व केव्हाही खाणे, भावनावर नियंत्रण नसणे, तसेच अनेक वर्तन, व्यापार व मानवी व्यवहार चुकीचे घडून येतात तेव्हा आरोग्य बिघडते. जीवनक्रम वेगवेगळ्या कारणांनी बदलू शकतो. त्यात तारतम्य राखावे लागते. वय, लिंग, परिस्थिती, शारीरिक वाढ, मानसिक उन्नती, कामाचे स्वरूप व त्या ठिकाणचे वातावरण, शिक्षण, तसेच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इत्यादी अनेक गोष्टींवर जीवनक्रम अवलंबून असतो. जीवनशैलीवर 4 प्रकारचे आरोग्य अवलंबून असते. एक शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, आत्मिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य. त्यासाठी व्यक्तीच्या ठिकाणी 4 गोष्टी कशा आहेत त्या तपासाव्या लागतात. व्यक्तीचा आचार, व्यक्तीचा विचार, व्यक्तीचा आहार आणि व्यक्तीचा व्यवहार या सर्व गोष्टींची एकमेकात सरमिसळ झालेली असते. एखादी गोष्ट पूर्णपणे वेगळी करून दाखवता येणे अवघड आहे. त्यांचे पाळेमुळे एकमेकात मिसळलेले असतात. जसा विचार असतो तसा आचार घडतो किंवा आचाराप्रमाणे विचार आकार धारण करतो. नित्याच्या आचार विचाराप्रमाणेच व्यवहार केला जातो. जीवनशैली म्हणजे सोप्या शब्दात तुमची राहणी कशी आहे. त्या राहणीतून, वागण्यातून इतर बऱ्याच गोष्टी समजू शकतात. आचारावरून विचार कळू शकतो. प्रत्येकाने आपण कसे आहोत हे समजून घ्यावे. त्यासाठी काही प्रश्न उपस्थित करून त्यांचा थोडक्यात आपण विचार करू. त्यातून तुमची जीवनशैली कशी आहे याचा उलगडा होत जाईल. दिवस हा संबंध जीवनाचं छोटं युनिट असतं. आपण दिवसभर कसे वागतो याचं निरीक्षण करा. कधीकधी काल वेगळे वागलेले असता आज वेगळेच वागता व उद्या वेगळेच वागू शकता. त्यात सुसूत्रता असत नाही. सगळंच डळमळीत व हवेत असतं. रात गई तो बात भी गई अशी अवस्था असते. शब्द पाळला जात नाही. वचन पाळण्यासाठी दिलेलं असतं याचं भान उरत नाही. आपण काही प्रश्न उपस्थित करू आणि त्याची उत्तरं पाहू. दिवसाची सुरुवात कशी करता. झोपेतून उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात कशी असते. फ्रेश होऊन आनंदाने उठता की आळसावलेले, कातवलेले, समोर दिसेल त्याच्यावर खेकसता की आनंदमय प्रतिक्रिया देता. उठल्या उठल्या जो मूड असेल तो साधारणपणे दिवसभर टिकू शकतो. उठल्या उठल्या जगाच्या कल्याणासाठी प्रभूची प्रार्थना करावी. तसेच चांगल्या विचाराचे पुस्तक थोडा वेळ वाचावे किंवा चांगलं कॅसेट ऐकावे. ज्याने मन प्रसन्न होईल, उल्लसित होईल व उत्साही होईल असे काहीतरी करावे. विश्रांती घेऊन ताजे झालेल्या मेंदूला पेपर वाचून खून, मारामाऱ्या, भ्रष्टाचार इत्यादी विषयांच्या बातम्यांचा खुराक देऊ नये. ते नंतर पाहता येते. क्रोध येईल, द्वेष, तिरस्कार वाटेल किंवा मनाला निराश तरंग निर्माण करणारे असे काही वाचू नका, ऐकू नका व पाहूही नका. दिवसाची सुरुवात आनंदाने करावी. झोपून कधी उठता. कामावर जायच्या आधी तासभर की प्रभात समयी सकाळी 5 पासून 7च्या आत उठावे. 3 पाळ्यात काम करणाऱ्यांचे वेळापत्रक वेगळे राहू शकते. लवकर उठण्यासाठी लवकर झोपावे लागते. इतर गोष्टी कशा उरकता. उठल्यानंतर अनेक गोष्टी कराव्या लागतात. प्रातर्विधी, स्नान, कपडे घालणे,
हे सर्व करण्याच्या सुद्धा काही पद्धती आहेत. साधे दात घासताना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. लवकर उठले तर इतर गोष्टी व्यवस्थित व नीटनेटकेपणाने करून वेळेच्या आत उरकता येते. मग निष्कारण धावपळ व घाई करावी लागत नाही. नाश्ता किंवा जेवण कसे करता? घाईत की सावकाश? जेवताना 2 घासांच्या मध्ये अवकाश असावा. कसं तरी पोटात ढकलणे म्हणजे जेवण नव्हे, तर जेवण शांतपणे व प्रसन्न वातावरणात व्हावे. जेवताना क्रोध, भीती असले नकारात्मक भाव असता कामा नयेत. जेवण तयार करणाऱ्यांनी प्रेमाने करावे व खाणाऱ्यांनी आवडीने खावे. जे आवडत नसेल ते खाऊ नये, पण अन्नाचा तिरस्कार मात्र करू नये. ज्याच्यावर पिंडाचे पोषण होते ते अन्न सामान्य समजू नये. अन्न प्रसाद म्हणून भक्षण करावे. जेवण अळणी, खारट, तिखट झालं की अनेकांचा पारा चढतो. शक्यतो तसं होऊ देऊ नये. कामावर कसे जाता? आज लोक काम करतात भलतीकडे व राहतात कित्येक मैल दूर. हे अंतर भरून काढण्यासाठी मग धावाधाव करावी लागते. गती वाढवावी लागते. गती असू द्या, पण मती कुंठित करणारी गती अपघातास आमंत्रण देते. शिवाय येण्या जाण्यात भरपूर शक्ती खर्च होते. रस्त्यावरच दमून गेल्यावर कामावर गेल्यानंतर काम काय करणार? धावत धावत कामे होत नाहीत. कामासाठी स्थिरता असावी लागते. आज जीवन गतिमान झाले, वेगवान झालेलं आहे, नव्हे ते बनवलेलं आहे. शरीर निसर्गाच्या तत्वानुसार चालते. तो ताल शांत आहे. माणसे कृत्रिमपणे देहाची गती वाढवतात, मग त्यात बिघाड निर्माण होतो. शक्यतो कामाच्या आसपास राहण्याचे ठिकाण असावे. पुण्यात राहून मुंबईला येऊन जाऊन करणाऱ्यांचं निम्म आयुष्य रेल्वेच्या रुळावर अक्षरशः डब्यात जातं. रोजचे 10 तास चक्क प्रवासात जातात. ते काम काय करतात हे कळत नाही. त्यामधील बरेचसे सरकारी बाबू असतात. सरकारी कर्मचाऱ्यात एक अलिखित नियम आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळतो तो कामाचा नव्हे तर ऑफिसला भेट देण्याचा. असं ज्यांचं आयुष्य डब्यात जातं ते जीवनाच्या अखेरीस जीवनाचा खुळखुळा करून वाजवत बसतात, कारण त्याच्या हाती काहीच उरत नाही. रस्त्यावर पळून गेलेला दमून भागून गेलेला असतो. त्याच्या कामाचा अगदी आनंदच बनतो. तो संध्याकाळी घरी परत येताना एखादा सैनिक लढाईवरून दमून यावा असा दमलेला असतो. याची जीवनाची लढाई सुरू असते. या असल्या जीवनाच्या लढाईत कुणाच्या हृदयात अटॅकची कधी गोळी लागेल व कधी धारातीर्थी पडेल याचा भरवसा नसतो. दुर्दैव असे आहे की या शहीदाचे कोणीच पवाडे गात नाहीत. पवाडे राहिले बाजूला, पण त्याची मुलंच त्याचे वाभाडे काढतात. तुम्हाला कामात आनंद वाटतो का? तुमचं काम करायला तुम्हाला आवडतं का? तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करता का? ना आवडतं काम करावं लागतं ही शिक्षा भोगण्यासारखं असतं. शिक्षा भोगावी लागणे हे कुणालाच आवडत नाही. कामात आनंद वाटत नसेल तर अपरिहार्यपणे तेच करावे लागत असेल तर आहे त्याच कामात आवड निर्माण करावी. काम सेवाभावी व समर्पित वृत्तीने केले तर आवड नावडीचा प्रश्नच येत नाही. असे काम करणे अनिवार्य असेल तर तुमचा काहीतरी छंद जोपासा, त्याचा विस्तार करा. तो छंदच तुमचं मुख्य काम होऊन जाईल, तेच पुढं घेऊन जाईल. तुमचे इतरांशी व्यवहार कसे आहेत? कामातले इतर सहकारी, तुमचे ज्यांच्याशी संबंध येतात अशा लोकांशी व्यवहार कसे आहेत? लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात काय? तुमच्या विश्वासातले कोणी आहे काय? दिलेली वचनं पाळता काय? वायदे पूर्ण करता का? लोक तुम्हाला ढिसाळ समजतात, ताठर समजतात की तत्वनिष्ठ व लवचिक समजतात? एखादा तुमच्याजवळ त्याची अगदी खाजगी व गुप्त गोष्ट बोलतो का? त्यावरून तुमची त्याच्याविषयीची आत्मीयता व विश्वासार्हता कळते. सायंकाळी घरी येताना खूप दमल्यासारखं होतं का? हातपाय गळून गेल्यासारखं वाटतं, प्रचंड थकवा जाणवतो, शरीर मरगळून जातं की थोडा थकवा असतो पण तुम्ही फ्रेश असता. घरात गेल्या गेल्या बायकोकडे पाहून बरे वाटते की राग येतो? राग आला तर समजावे बाहेर काहीतरी गडबड झाली आहे. बाहेरच्या रागाचे लोण तुम्ही घरी आणलेले आहे. घरात वागताना घरातल्यासारखे वागता की ऑफिसातल्यासारखे? घर हे घर असतं, ऑफिस नव्हे. याचं कधी भान सुटू देऊ नये. घराचं ऑफिस होऊ देऊ नये. जेवण कधी व कसे करता? आरोग्यासाठी आहार हा फार महत्त्वाचा असतो. जेवण घरचं खाता की बाहेरचं? फास्ट फूडचा मोह टाळता का? फास्ट फूड हे खरं तर वेस्ट फूड आहे. वेस्ट म्हणजे पाश्चात्यांचं आणि वेस्ट म्हणजे टाकाऊ. बाहेरच्या तेलकट चमचमीत पदार्थांपेक्षा घरचीचं खारट आळणी शरीराला अधिक चांगलं असतं. जेवताना घाईत जेवता की जेवणाचा आनंद घेत सावकाश खाता? जेवताना टी व्ही पाहता का?
टी व्ही पाहत खाणे आरोग्यास हानिकारक आहे, कारण टी व्हीतील प्रसंग असलेले नकारात्मक भाव पाहणाऱ्यात उतरत असतात. जेवताना नकारात्मक भाव निर्माण होऊ देऊ नयेत. मन प्रसन्न असावे म्हणून पूर्वी अगरबत्ती वगैरे लावून स्वच्छ ठिकाणी शांतपणे जेवण करीत असत. शरीराचं भोजन व जिभेचं भोजन यामध्ये फरक आहे. अति गोड, तिखट, तेलकट शरीराला अपायकारक असतं. त्याने कोलेस्टेरॉल वाढतं, चरबी वाढते. वेळच्या वेळी खाता की दिवसभर चरत असता. ठराविक वेळी खाणे जास्त चांगले. भूक 2 प्रकारे लागते. एक, शरीराला इंधनाची गरज असेल तेव्हा, आणि 2, रोज विशिष्ट वेळी जेवणाची सवय असेल तर त्यावेळी सवयीने भूक लागते. मनात टेन्शन असेल, करमत नसेल तर काय करावं हा प्रश्न पडतो आणि सुचत नाही. म्हणून माणसाला एकच पर्याय शिल्लक राहतो की खात राहणे. असे खाणे अयोग्य आहे. टी व्ही किती पाहता? आज बऱ्याच जणांचा वेळ टी व्ही पाहण्यात सर्वाधिक जातो. टी व्हीने माणसं घडवण्यापेक्षा जास्त बिघडवलेलाच इतिहास आहे. टी व्ही अवश्य पाहावा, पण त्यातील काय पाहावे, कोणत्या मालिका पाहाव्यात याचा विवेक ठेवावा. नकारात्मक दृष्टिकोन, द्वेष, सूडभावना अशा गोष्टी वाढीस लावणाऱ्या गोष्टी पाहू नये. तसेच हिंसाचार, लैंगिकतेचे स्वैर प्रदर्शन, बटबटीत भावना दर्शवणाऱ्या पाहू नयेत. इतर प्रकारची करमणूक काय करता? चांगला सिनेमा, नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम पाहता का? संगीताची, एखाद्या कलेची आवड आहे का? उच्च अभिरुची संपन्न गोष्टी जरूर पाहाव्यात. अभिरुची वाढवता येते व वाढवल्याने वाढू शकते. एखादा छंद जोपासावा, त्यात निर्मिती क्षमता दाखवावी. नंतर छंदाचे कार्यक्षेत्र हेच मुख्य कार्यक्षेत्र होऊ शकते. करमणुकीने मनाला विरंगुळा मिळतो, मन ताजे बनते. रसिकता दाखवा. इतरांशी संबंध कसे आहेत? संबंधावर बरेच अवलंबून असते. संबंध कसे आहेत यावरून तुम्ही कसे आहात हेच दर्शवते. इतरांशी संबंध हसत खेळत असतात की ताणलेले? संबंधामध्ये बिघाड असेल तर त्याचा मानसिकतेवर बराच परिणाम होतो. म्हणून सर्वांशी सहजपणे वागावे. कृत्रिमतेचा त्याग करावा. हसत खेळत असावे. नम्रता, सभ्यता व सौजन्य बाळगावे. स्वभाव कसा आहे? शांत की चिडचिडा? शांत स्वभावाची माणसे आलेला प्रसंग धीरोदात्तपणे घेतात. त्याचा मनावर फार परिणाम होऊ देत नाहीत. शांत स्वभाव असणे म्हणजे मनाची स्थिरता असणे. चिडचिडा स्वभाव अनेक प्रश्न निर्माण करतो, त्यामुळे संबंधही बिघडू शकतात. सवयी कोणत्या आहेत? सवयी कोणत्याही असू शकतात, त्याला काही मर्यादा नाही. सारखे बडबडण्याची, घुमेपणाने बसण्याची, चालताना विशिष्ट पद्धतीने चालण्याची, खुर्चीवर बसले असता पाय हलवण्याची, शौचात जाताना तंबाखू खाण्याची, बिडी सिगारेट ओढण्याची, मिसरी घासण्याची, ओढण्याची, सारखे रागावण्याची किंवा आनंदी राहण्याची, कोणत्याही प्रकारच्या सवयी असू शकतात. आपल्या सवयी आपल्याच अडचणी ठरू नयेत याची काळजी घ्यावी. काही सवयी घाणेरड्या असतात तर काही चांगल्या असतात. वाईट सवयी आपल्याच पायातील बेड्या ठरतात. म्हणून सवयीवर बारीक लक्ष ठेवावे. व्यसने कोणती आहेत? दारू, सिगारेट, गुटखा किंवा तत्सम स्वरूपाची काही दुर्व्यसने आहेत का? असतील तर ती ताबडतोब थांबवायला हवीत. दारू कशी सोडावी याविषयी आम्ही स्वतंत्र शिडी काढलेली आहे. व्यसनाचे अत्यंत वाईट दुष्परिणाम होतात. पहिला एकच प्याला जीवन मातीमोल करू शकतो. सुरुवातीला प्रमाण कमी असते, पण ते कधी वाढते हे कळत सुद्धा नाही. घरातील माणसाशी संबंध कसे आहेत? पती, पत्नी, मुले, सुना यांच्याशी संबंध खेळीमेळीचे व विश्वासार्हतेचे असावेत. घर हे विसाव्याचे व विश्रांतीचे ठिकाण असते. तेच जर बिघडले तर मग व्यक्तीस फार बेचैनी वाटते. घरातील नातेसंबंध निर्मळ व निकोप असावेत. स्वतःच्या चारित्र्याला किती जपता? माणसाजवळ किती संपत्ती आहे यापेक्षा त्याचे चारित्र्य कसे आहे हे जास्त महत्त्वाचे असते. चारित्र्य संपन्न माणूस स्वयंप्रकाशित सूर्याप्रमाणे तळपत असतो. केवळ बाह्य लैंगिक संबंध नसणे म्हणजे चारित्र्यवान नव्हे, तर भ्रष्टाचार न करणे, प्रामाणिकपणा, सत्यवचनी, तत्वनिष्ठा, शब्दाची बांधिलकी इत्यादी गोष्टी या चारित्र्यामध्ये येतात. प्रत्येक कामात तुम्ही घाई करता का? प्रत्येक वेळी प्रत्येक कामात घाई करणाऱ्या माणसास स्वस्थता कधी मिळत नाही. त्याचा स्वभावावर परिणाम होतो. उतावळ्या स्वभावाच्या माणसात ब्लड प्रेशर व हार्ट अटॅकचे जास्त प्रमाण आढळून आले आहे. शांतता, स्थिरता याची जोपासना करावी लागते. हातातल्या कामाचे टेन्शन किती घेता? काळज्या कोणत्या आहेत? संसार म्हटलं की काही ना काही काळज्या असतातच, पण काळजी घेणे व काळजी करणे यात फरक आहे.
काळजी घेणे म्हणजे दक्षता घेणे, तर काळजी करणे म्हणजे चिंता करणे होय. कित्येकांना हातघाईवर येऊन प्रत्येक काम करण्याची सवय असते. एखाद्या कामाच्या बाबतीत ते ठीक आहे, पण तीच सवय असू नये. शिवाय कामाचे टेन्शन घेऊन झोपा हरवून बसणारेही अनेक लोक आहेत. शांत झोप लागत असेल तर अधिक चांगले काम करू शकता. तुम्हाला कुणाचा द्वेष वाटतो का? कोणतरी शत्रुस्थानी वाटतो, एखाद्याचा द्वेष वाटतो. त्याने चांगले काम केले किंवा काही चांगले घडले तर त्याचे इतर काही करता येत नाही, म्हणून माणसे द्वेष करीत बसतात. द्वेष भावना अतिशय वाईट आहे. ती आतल्यात जाळीत असते. संकुचित मन जास्त द्वेष करीत बसते. म्हणून कधीही कुणाचा द्वेष करू नका. सर्वांना क्षमा करून टाका आणि त्या द्वेष भावनेतून पूर्णपणे मोकळे होऊन जा. आपणास फसवलं गेलंय किंवा आपण फसलोय असं मनात येतं का? तसं जर मनात येत असेल तर अपराध भाव निर्माण होतो. नंतर नशीब दैवाकडे कल झुकतो व पुरुषार्थ मारला जातो. फसवणाऱ्याविषयी द्वेष घृणा होत राहते आणि माणूस खचत जातो. अपयश व अपमान कसा घेता? एखादं अपयश आलं किंवा अपमान झाला तर मनाला फार लावून घेता की सहजपणे घेता? अपयशाने खचून जाता की त्यातूनही उचल खाता? अपयशाला यशाची पायरी समजून शिडी बनवता की त्यातच तळमळत बसता? अपमानाने दुखावले जाऊन सातत्याने त्याचाच विचार करता का? अपमान कोणीही करू शकतो. अपमान करणाऱ्यापेक्षा सहन करणारा फार मोठ्या मनाचा असावा लागतो. अपयशावर स्वार होऊन अपयशाचे रूपांतर यशामध्ये करता येते. मन कणखर खंबीर असेल तर अपयशाने कोलमडून पडत नाही. तुमच्या जीवाभावाचे काही मित्र आहेत का? ज्याच्याजवळ आपल्या मनातल्या अगदी आतल्या गोष्टी सांगता येतील, दुःख वाटता येईल, सुखाविषयी चर्चा करता येईल, असे काही मित्र असावे लागतात. मित्र, हितचिंतक यांचे एक भावनिक वर्तुळ तयार होत असते. संकट समयी किंवा दुःखदायक घटनेच्या वेळी माणूस कोसळून पडतो. अशा वेळी सावरणारे काही हात पुढे सरसावले नाहीत तर जीवाची फारच तगमग होते. म्हणून जवळची माणसे असावी लागतात. समंजस व आनंदी स्वभाव, मनाचा मोकळेपणा, प्रामाणिकपणा, लवचिकता या गोष्टी जर असतील तर मित्र मिळू शकतात. तुमच्या आवडी कोणत्या आहेत आणि त्या कशा पूर्ण करता? व्यक्तिपरत्वे भिन्न भिन्न आवडी असू शकतात. प्रत्येकावरील संस्कार, अनुभव व गुणधर्मानुसार आवडी बनत जातात. त्या पूर्ण कराव्या लागतात. जीवनात आवडीच्या गोष्टी घडत नसतील तर जीवन निरस बनते. रस त्यातच वाटतो ज्या गोष्टी स्वतःच आवडत असतात. अनावडत्या गोष्टी कराव्या लागणे किंवा वाट्याला येणे म्हणजे शिक्षा भोगण्यासारखे असते. म्हणून वेळात वेळ काढून आवडीच्या गोष्टी कराव्यात. आवडीचे पदार्थ खावेत. आवडत्या ठिकाणाला भेटी द्याव्यात. आवडत्या माणसाच्या संगतीत वेळ घालवावा. आवडती पुस्तके वाचावीत. आवडणारे काम छंद म्हणून जोपासावे. तुम्ही व्यायामाला किती महत्त्व देता? व्यायामाची गोष्ट काढली की लोक वेळेचा बागुलबुवा पुढे करतात. गप्पा छाटायला वेळ मिळतो. इकडे तिकडे फुकट वेळ कितीतरी जातो. पण फक्त व्यायामासाठी वेळ मिळत नाही, कोणत्याही कामासाठी वेळच मिळत नाही असे सांगणे ही लंगडी सबब आहे. काढली नाही तर कोणत्याच गोष्टीसाठी कधीच वेळ मिळत नाही. वेळ काढावी लागते. प्रत्येकाजवळ वेळेची जे गोडाऊन असते त्याची व्यवस्थित वाटणी करून प्रत्येक गोष्टीसाठी थोडी थोडी वेळ द्यावी लागते. व्यायाम म्हणून खास काही गोष्टी केल्या जातात, तो व्यायाम असतोच. पण अगदी साध्या साध्या गोष्टीतूनही व्यायाम होत असतो. जवळच्या ठिकाणी चालत जाणे, गाडी कमीत कमी वापरणे, इतर किरकोळ शारीरिक कष्टाची कामे स्वतःहून करणे, अशा गोष्टीतूनही व्यायाम होऊ शकतो. व्यायामाचे अनेक प्रकार आहेत. ज्याला जो आवडेल व पेलेल तो व्यायाम करावा. सर्वांना सहज साध्य व करता येण्यासारखा व्यायाम म्हणजे भरभर चालणे. पाय दुखेपर्यंत व चांगले घामाघूम होईपर्यंत चालत राहावे. जो चालतो त्याचे आरोग्यही चालते. भरभर चालण्याचा व्यायाम दिवसातून 1 ते 2 तास तरी करावा. नंतर आसने, प्राणायाम, पळणे, ज्वार, बैठका, जिम, ॲरोबिक्स. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात सार्वजनिक हरिपाठात जे नाचतात तो देशी ॲरोबिक्सचाच प्रकार मानावा लागेल. कीर्तनात लोक नाचतात तेही चांगले आहे. नाचण्याच्या नादात बऱ्याच उड्या मारल्या जातात. शरीराची चांगली हालचाल होते. पोहण्याचा व्यायामही चांगला आहे. पण सर्वांनाच पाणी उपलब्ध असत नाही. शेतात कष्ट करणाऱ्यांना शेतातील काम हाच प्रचंड व्यायाम असतो. मात्र बैठे काम करणाऱ्यांनी ठरवून व्यायाम करावा. डोक्यात कोणत्या प्रकारचे विचार असतात? जसे विचार असतात तसा माणूस असतो. विचार करताना विघातक, विध्वंसक व नकारात्मक विचार न करता
नेहमी विधायक, रचनात्मक व सकारात्मक विचार करावा. विचारच सुख दुःख निर्माण करतात. विचार ही एक कृती असते. जशी कृती तसे फळ मिळते. म्हणून जसे विचार असतील तसेच फळ मिळत असते. मनातील विचार निराश करणारे आहेत की उत्साही, आशावादी की प्रयत्नाला महत्त्व देणारे, ते तपासावेत. दैववादी व नकारात्मक विचार काढून टाकावेत व चांगले विचार डोक्यात ठेवावेत, घोळवावेत. विचाराप्रमाणेच वृत्ती व कृती निर्माण होते. जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कोणता आहे? दृष्टिकोन जीवनाची दिशा ठरवतो. तो जसा असेल त्या दिशेला प्रवास सुरू होतो. नकारात्मक दृष्टिकोन किंवा मानसिकता अनेक चांगल्या गोष्टीतही काहीतरी वाईट शोधत असते व त्यांना वाईटच सापडते आणि तसलेच त्याच्या वाट्याला येते. तर सकारात्मक दृष्टिकोन चांगल्या गोष्टी पाहतो व त्याला चांगल्याच गोष्टी दिसतात आणि त्याच्या वाट्याला सुद्धा त्याच गोष्टी येतात. जसा दृष्टिकोन असेल तशाच गोष्टींचा अनुभव येत राहतो. माणसाचा वापर करून फेकून देणाराकडे नंतर माणसांचा दुष्काळ पडतो. माणसाला आपुलकीने प्रेमाने जवळ करणे वेगळे व फायद्याची दृष्टी ठेवून जवळ करणे वेगळे. माणसाच्या वाट्याला जे जीवन येतं त्याचं कारण त्याच्या डोक्यातील विचार व त्याचा दृष्टिकोन हे असतं. म्हणून नकारात्मकता सर्व काढून टाकून सकारात्मक विचारांनी स्वतःला भरून घ्यावे व सकारात्मक दृष्टिकोन व मानसिकता जोपासावी. ईश्वरावर विश्वास आहे का? अनेक जण ईश्वर मानतात पण त्यांचा ईश्वरावर विश्वास नसतो. व्यवहारामध्ये असं दिसून येतं की ते पाया पडतील, पूजा करतील, पण संपूर्ण विश्वास ते ठेवत नाहीत. ईश्वरावर संपूर्ण विश्वास असलेला माणूस पूर्णपणे निर्भय असतो, निर्भय बनतो, शांत व समाधानी बनतो. ईश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवणे आणि व्यवहारात वखवकलेले असणे यामध्ये विसंगती आहे. ईश्वर मानणे वेगळे व त्याच्यावर विश्वास ठेवणे वेगळे असते. ईश्वर कोट्यावधी लोक मानतात पण ठराविक लोकच त्याच्यावर खराखुरा विश्वास ठेवतात. ईश्वरावर विश्वास ठेवणे म्हणजे कसलाच प्रयत्न न करणे नव्हे, उलट त्याच्यावर संपूर्ण विश्वास असलेला माणूस चिकाटीने शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्नशील राहतो. ईश्वरावरील विश्वासातून एक आश्वासकता मिळते. ती प्रत्येक कामात प्रेरणादायी ठरते. अगदी सगळे संपले तरी शेवटचा मदतीला हेल्पिंग हँड हा ईश्वरच असतो. ईश्वरावरील विश्वासाने एक प्रकारची विश्रब्धता मिळते. त्यामुळे नैराश्यासारख्या गोष्टी शिवत नाहीत. उत्साह कधी मावळत नाही. ईश्वरावरील विश्वासाने एक प्रकारचा बिनधास्तपणा येतो, संयम येतो, शांतता लाभते. मनाची वखवकता व मरगळ दोन्हीही नाहीशा होतात. ईश्वरावरील विश्वास म्हणजे स्वतःच्याच आत वसत असलेल्या दिव्य गुणांवर व असीम सामर्थ्यावर विश्वास असतो. स्वतःला त्या अनंत शक्तीशी जोडून घेणे असते. तुम्ही प्रेरक पुस्तके वाचता का? तुम्ही काय पाहता, ऐकता, वाचता, अनुभवता? या सगळ्यातून संस्कार व सवयी निर्माण होतात. एकतर आपल्या देशात साक्षरता कमी, त्यात वाचणाऱ्यांची संख्या आणखी कमी असते. सटरफटर बाजारू लिखाण वाचण्यापेक्षा विचार देणारी, मनाला उभारी आणणारी व चांगले संस्कार करणारी पुस्तके वाचावीत. अशा स्वरूपाच्या शिड्या ऐकाव्यात. अशा पुस्तकांच्या वाचनातून व चांगल्या शिड्या ऐकण्यातून मन विशाल बनते, विचार प्रगल्भ बनतात, उच्च अभिरुची निर्माण होते, इतरांचे अनुभव समजतात, ते आपल्या उपयोगी पडतात. पुस्तकातील विचार केवळ वाचून चालत नाहीत, ते विचार अंगी मुरवावे लागतात. पुस्तके फक्त दिशा देतात, प्रेरणा देतात. पुस्तकात विचार असतात, कल्पना असतात, त्यांच्या अध्ययनाने आपण समृद्ध बनत जातो. तुम्ही जीवनाबद्दल समाधानी आहात की असमाधानी? जीवनविषयक तुमची धारणा कोणती आहे? जीवनाचे तत्त्वज्ञान काय? जीवनाविषयी असमाधान असेल तर अनेक प्रश्न उभे राहतात. समाधान असेल तर शांतता लाभते. जीवनाकडून तुमची काय मागणी आहे? तुम्ही जर काही मागत असाल आणि त्याची पूर्तता होत नसेल तर सगळेच निरर्थक वाटते, कशातच रस वाटत नाही. जीवन एक बोजा बनते. पण जीवनात इतर काहीही नसले तरी जे केवळ अस्तित्वात असते त्या अस्तित्वातून आनंदाचा सुगंध नित्य दरवळत असतो. त्याचा अनुभव घ्यायला शिका. जीवनाचं अस्तित्व हेच आनंददायक आहे. ते शांत बसून अनुभवा. तुम्ही शांतीनं भरून जाल. तुम्ही शिष्टाचार पाळता का? समाजात वावरताना अनेक शिष्टाचार पाळावे लागतात. शिष्टाचार म्हणजे शहाण्या व प्रज्ञावान लोकांचे आचार होत. घरी चाललेल्या माणसांचे हसतमुखाने या बसा असे म्हणून स्वागत करणे हा एक शिष्टाचार आहे. कुणाचे मन दुखू नये. शिष्टाचार पाळतानाही कृत्रिमता असू नये. ते आचरण अकृत्रिम व आतून असावे. वरून हसतमुख दाखवायचे व आतून जळत राहायचे हे आचरण खरे नव्हे.
आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, कळवळा या गोष्टी असतील तर कृत्रिमता येत नाही. शिष्टाचार हा सभ्यतेचा एक भाग आहे. शिष्टाचार न पाळणारा माणूस असभ्य व रानटी वाटतो. बरेच शिष्टाचार असे आहेत की न सांगता समजून घ्यावे लागतात. वयोवृद्ध व ज्ञानवृद्धांचा मान राखणे, आदर करणे, अनेक माणसासमोर जीभ सैल न सोडणे, शिवराळ न बोलणे, दोन माणसे गुप्त गोष्ट बोलत असतील व त्यात आपला काही संबंध नसेल तर तेथे न थांबणे, अशा प्रकारचे शिष्टाचार असतात. उद्धटपणा करणे, धसमुसळेपणाने वागणे, भावनांचे बटबटीत प्रदर्शन करणे इत्यादी गोष्टी शिष्टाचारात मोडत नाहीत. माणूस अशिष्ट कधी होतो? अहंकाराची घमेंड असेल, उर्मटपणा, माजोरीपणा अशा गोष्टी असतील किंवा भरपूर आज्ञेने असेल, कोणत्या प्रसंगी कसे वागावे याचे ज्ञानच नसेल तर असे माणसं अशिष्ट राहतात आणि अशिष्ट वागतात. निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही काही काळ घालवता का? माणूस हा निसर्गाचाच एक घटक, पण तोच निसर्गाला विसरून गेलाय. माणूस व निसर्ग असे द्वैत उभे केले. खरे तर असे द्वैत नाहीच आहे. निसर्गात गेल्यानंतर सर्वांना आनंद वाटतो, मन प्रसन्न होते, उत्साह येतो. याचे कारण निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यानंतर निसर्ग माणसाच्या मनातील अशुभ, विध्वंसक व सर्व प्रकारची नकारात्मकता शोषून घेतो. संकुचितता नाहीशी होते, मन विशाल बनते, चांगले विचार निर्माण होतात. निसर्ग दिव्य आहे, भव्य आहे, असीम आहे, अनंत आहे. तिथे संकुचितपणाला थारा नाही. नकारात्मकता, विद्वेष, द्वेष सर्व विरून जाते व माणूस उदात्ततेच्या दर्शनाने प्रसन्न होतो. माणसाचे रोजचे व्यवहार हे डबक्यासारखे असतात, तर निसर्गात जाणे म्हणजे सागराचे अवगाहन करण्यासारखे असते. दुर्गंधाने भरलेले डबके आणि अथांग सागर यात जो फरक आहे तोच फरक रोजचे व्यवहार व निसर्गाचे सान्निध्य यामध्ये आहे. आठवड्यातून किमान एकदा तरी निसर्गात जावे, पर्वतावर जावे, जंगलात जावे, प्रचंड माळराने तुडवावीत, किल्ल्यावर जाऊन रमावी, सागरकिनारी जावे, उंच ठिकाणी जाऊन अफाट आकाशाचे डोळे भरून दर्शन घ्यावे, मुक्तपणे उंडारणाऱ्या हवेचा छाती भरून श्वास घ्यावा, खळखळणाऱ्या निर्झराचे पोट भरून पाणी प्यावे, झाडांच्या पानांची चव पाहावी, फुलांचा सुगंध घ्यावा, मनसोक्त रानमेवा खावा, निसर्गात रमून जावे, रंगून जावे व ताजगीने भरून घरी यावे. निसर्ग हा माणसाचा चार्जर आहे. ज्याची बॅटरी डाऊन होऊ लागली असेल तर त्याने निसर्गात जाऊन ती चार्ज करून आणावी. आठवड्यातून एकदा तरी ती चार्ज करावीच. निसर्गाने एका दिवसात दिलेली शक्ती आठवडाभर तरी सहज पुरते. निसर्गात जाण्याची एकदा सवय लागली की तो निसर्ग तुम्हास घरी गप्प बसू देणार नाही. तुमच्या हृदयाला तो बोलावीत राहील. निसर्ग काय असतो याचे केवळ दर्शनच नव्हे तर साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर एकदा तरी हिमालयात जाऊन दर्या व पर्वत आणि तेथील निसर्ग सौंदर्य पाहून यावे. सगळं जग मूर्ख आहे असं तुम्हाला वाटतं का? तसं जर वाटत असेल तर तुमच्यातच काहीतरी गडबड आहे म्हणून समजा. कदाचित हे वाक्य ऐकून हा सांगणाराच खरा नाही असं तुम्हाला वाटू शकेल. सगळं जग मूर्ख आहे असं बहुतेकांना वाटतं. जग नेमकं कसं आहे हे कोणालाच सांगता येत नाही. मात्र आपणास ते कसं वाटतं हे महत्त्वाचं असतं. थोडंसं आत्मनिरीक्षण केलं, आत्मपरीक्षण केलं तर जाणवतं की आपण जसे आहोत तसं आपणास जग वाटत असतं. मूर्खता जगात नसते, ते आपल्यातच असते, म्हणून ती बाहेर दिसत असते. हे एक कटू सत्य आहे. पण किती जरी कटू असले तरी सत्य हे सत्यच असतं. आपल्या आत जे असतं तेच बाहेर दिसत असतं. सगळं जग मूर्ख वाटून घेण्यापेक्षा ज्याच्या त्याच्या परीनं बरंच चाललंय असं वाटणं हा जास्त योग्य दृष्टिकोन ठरेल. आपला अहंकार, गर्व, आपले वाईट अनुभव, आपले संस्कार व स्वभाव इत्यादी सर्व गोष्टी मिळून जगाला मूर्ख ठरवत असतात. जगाकडे पाहताना आपण आपल्या आत जे आहे ते जगावर आरोपित करीत असतो. कावळा कावळ्याच्या पद्धतीने चालतो तर राजहंस त्याच्या पद्धतीने, गाढव गाढवासारखेच वागते व घोडा घोड्यासारखाच वागतो. कुत्रं म्हटले की ते भुंकणारच. हे समजून घेतलं की जग कसं आहे याविषयीचा आग्रह कमी होतो व आग्रहाबरोबर आपण जो त्रास करून घेत असतो तोही कमी होतो. कुत्रं भुंकतंच हे समजलं की आपण त्याच्यावर भुंकण्याचा प्रयत्न करणार नाही. विंचू मारायला टेकला तरी त्याची नांगी मारणारच. हे नीट समजून घ्या. माणसं अशी का वागतात हे कळून येईल. कोण विंचवासारखा वागतो तर कोण कुत्र्यासारखा. आपण त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू नये. डोकं फिरलेला माणूस कसाही वागतो, कारण त्याच्या डोक्यात त्यावेळी जसा विचार येईल तसा तो वागतो.
त्याविषयी कोण तिखट प्रतिक्रिया व्यक्त करीत नाहीत. वेड्याने शिवी दिली तर त्याचा राग येत नाही, ते मनाला लावून घेतले जात नाही. तसेच ज्या माणसाच्या डोक्यात जे काही असेल, ज्याची जेवढी क्षमता व कुवत असेल त्याप्रमाणे तो वागत असतो. त्याचे विचार, कल्पना, सवयी, स्वभाव, मानसिकता व वृत्ती जशी बनलेली असेल तसा तो वागतो. ती एक मशिनीसारखी क्रिया असते. जसे बटन दाबले की मशीन सुरू होते किंवा बंद होते, तसे विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली की माणूस रागावतो, शिवाय देतो वा तत्सम क्रिया करतो, अपमान करतो, मुद्दामहून त्रास देण्याचा प्रयत्न करतो, चिडचिडपणा करतो. या सर्व क्रिया त्या मशिनीसारख्या असतात. हे समजून घेतले तर जसे वेड्याविषयी आपणास राग येत नाही, मनाला लावून घेतले जात नाही, तसेच इतर माणसाविषयी होऊन जाते. कोणी तसा का वागतो त्याचे कारण याच्यात असते. माणूस स्वतःच्या वागण्यातून स्वतःला अभिव्यक्त करीत असतो. ज्याची जशी अभिव्यक्ती तशी त्याची कुवत व क्षमता असते, टेंडन्सी असते. त्याविषयी वाईट वाटून घेण्यात अर्थ नसतो व जगाला मूर्ख ठरवणे हा आपलाच मूर्खपणा ठरतो. तुमचा स्वभाव शंकेखोर व संशयी आहे की निशंक व दक्ष आहे. गीतेत म्हटलंय, संशयी आत्मा विनश्यती, संशयीखोराचा विनाश होतो. हे अनेक अर्थाने खरे आहे. एकदा संशय निर्माण व्हायला लागला की त्याला मर्यादा राहत नाही. पिरो नावाचा एक संशयवादी होऊन गेला. तो म्हणाला होता, माझा कशावरच विश्वास नाही, मी जे वाक्य वापरली याच्यावरही माझा विश्वास नाही. संशय इतक्या टोकाला जातो. संशय वेगळा व शंका वेगळी. शंकेतून संशय निर्माण होतो. शाळेत शिक्षकाला शंका विचारणे वेगळे व व्यवहारात वागताना संशयीपणाने वागणे वेगळे. साधे पतीपत्नीचे उदाहरण घ्या. पतीला पत्नीच्या वागणुकीविषयी शंका निर्माण झाली की तिचे रूपांतर संशयात होते व मग प्रत्येक गोष्टीवर संशय घेतला जातो. संशयाची एक साखळी निर्माण होते. मग सर्वच संशय कल्लोळ निर्माण होतो. विश्वासाशिवाय जगात वावरणे, जगणे अशक्य आहे. सततच्या संशयाने मनाला कधीच समाधान लाभत नाही. अशाश्वताच्या चक्रात मन पिरगाळून निघते. संशयी स्वभाव दुःख निर्माण करतो. शंका व संशय सतत घेत राहणे वेगळे असते व दक्ष राहणे वेगळे असते. माणसाने नेहमी सजग, जागृत, दक्ष असावे, पण संशयी नसावे. व्यवहारामध्ये सौहार्दपूर्णता हवी असेल तर दक्षता महत्त्वाची, संशय नव्हे. पुरेशी दक्षता घ्यावी व मग निशंक होऊन कार्य करावे. तुमचं व्यक्तिमत्व अतिशय घाई करणार आहे की योग्य गतीनं जाणार? आजचं जग गतिमान व धावपळीचं झालं आहे. त्यामुळे जीवन दगदगीचं बनले, ताण तणावयुक्त बनले. निसर्गाची एक ठराविक गती असते. माणसानं गतीची तीव्रता वाढवली आहे. त्यातून विसंवाद निर्माण होतो व त्याचे दुष्परिणाम शरीर आणि मनावर होत राहतात. साधारणतः व्यक्तिमत्वाचे दोन प्रकार पडतात. एक अतिघाई करणारं, योग्य गतीनं जाणारं. अतिघाई करणाऱ्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य म्हणजे अति कार्यदक्षता, अति महत्त्वाकांक्षा व संभ्रमित अवस्था. अशा लोकांना ब्लड प्रेशर, हृदयविकार, मधुमेह, अल्सर इत्यादी मनोशारीरिक आजारांना सामोरं जावं लागतं. असे लोक विनाकारणाचे तणाव वाढवत राहतात. तणाव वाढवणाऱ्या लोकांविषयी एका हृदयविकार तज्ज्ञाने 2 तत्वे सांगितली. तुम्ही क्षुल्लक गोष्टीसाठी जीवाचा आटापिटा करीत बसू नये. आणि दुसरी गोष्ट अशी, अंतिमतः म्हणजे मृत्यूच्या वेळी सगळ्याच गोष्टी क्षुल्लक असतात. तुमची झोप कशी लागते? शरीर मनाला विश्रांतीसाठी झोप अत्यावश्यक असते. भीती, क्रोध, द्वेष, ताणतणाव, मोठी जबाबदारी असेल तर झोप लागत नाही. लागली तरी मध्येच जाग येते व पुन्हा झोप येत नाही. मेंदूला पुरेसा विसावा मिळत नाही. मग दिवस आळसात जातो. चिडचिड सुरू होते. स्मरणशक्ती कमी होते. कोणतेच काम सरळ होत नाही. म्हणून तणावमुक्त अवस्थेत झोप अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. लहान मुले सर्वाधिक झोपतात. प्रौढ व्यक्तीला 6 ते 8 तास झोप आवश्यक आहे. मात्र वृद्ध व्यक्तीला 4 तास झोप पुरेशी होते. व्यवस्थित झोप न लागणे, झोपेत भलतीसलती स्वप्ने पडणे हे मानसिक अनारोग्याचे लक्षण आहे. मनात काहीतरी तणाव आहे असे समजावे. रिलॅक्सेशनसारखे तंत्र वापरून पूर्ण विश्रांती व पुरेशी झोप घ्यावी. जर कुणाला झोप येत नसेल तर झोपेची आम्ही संमोहनाची एक सीडी तयार केलेली आहे. ती ऐकत ऐकत हमखास झोप लागू शकते. तुम्हाला आजार होतात का? त्यात प्रतिक्रिया काय असते? शरीर म्हटले की त्यात कुठेतरी सारखे खटकत असतेच. पण छोट्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. जीवनशैली व्यवस्थित ठेवली तर शक्यतो आजारच होत नाहीत. त्यातूनही झालाच तर त्याला शांतपणे घ्यावे.
त्याची जी मागणी असते ती पूर्ण करावी. शरीरात काहीतरी कमी पडले की माणूस आजारी पडतो, ती कमी भरून काढावी. आजाराचा बाऊ करू नये, त्याच्यावर शांतपणे योग्य ते उपचार करावेत. तुम्ही अपेक्षाभंगाला कशी सामोरे जाता? माणूस अनेक इच्छा अपेक्षा घेऊन जगतो. त्यातील काही अपेक्षा पूर्ण होतात तर काही अपेक्षांचा भंग होत असतो. त्यावेळी होणारी प्रतिक्रिया फार महत्त्वाची असते. अपेक्षाभंगाने माणूस निराश बनतो व त्याची शेवटची पायरी म्हणजे स्वतःलाच संपवून घेतो. एवढे टोकावर जाण्यातही अर्थ नसतो. अनेक अपेक्षांपैकी एखादी अपेक्षा अपूर्ण राहिली म्हणून दुःख करीत बसण्यात विवेक नसतो. नंतर शेकडो अपेक्षा पूर्ण होऊ शकतात. अपेक्षाभंगाने मनात थोडी निराशा दाटून येते, पण हे निराशेचे ढग विवेकाच्या वाऱ्याने दूर सारावे लागतात. मनातील मळभ घालवावी लागते. त्याच गोष्टीला गोंजारीत बसू नये. शेवटी सगळ्याच गोष्टी क्षुल्लक असतात, म्हणून एखाद्या क्षुल्लक गोष्टीच्या अपूर्तीसाठी एवढे मनाला लावून घेऊ नये. जीवनात आनंदाचा आस्वाद घेत जगता की दुःख करीत जगता? अनेकांना दुःख पर्वता एवढे वाटते. ते दुःखाचा पर्वत चढताना घामाघूम होतात, दमून धापा टाकतात व सर्व शक्ती गमावून बसतात. खरे तर जीवन आनंददायी आहे. योग्य ती समज निर्माण झाली की आनंदाचा अनुभव येऊ लागतो. जीवनात अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवता येतो. एवढेच नाही, आपण जे काम करीत असतो त्या कामातच आनंद असतो. जीवनात सर्वत्र आनंदाचे निर्झर आहेत. ती पाहणारी दृष्टी विकसित करावी लागते. सारखे दुःख करीत बसणाऱ्याच्या वाट्यास शेवटी दुःखच येत राहते. आपले तोंड आनंदाकडे वळवा. सर्वत्र आनंद भरून राहिलेला आहे याचा अनुभव येईल. नेहमी स्मार्ट व फ्रेश राहता की गबाळे राहता? फ्रेश राहिल्याने मनही ताजे राहते. गबाळपणाच्या वागणुकीतून मनही तसेच बनत जाते. सौंदर्याचा काही भाग आपल्या हातात नसतो, पण स्मार्टनेस, चुणचुणीतपणा हा आपल्याच हाती असतो. सुंदर असणे वेगळे व स्मार्ट असणे वेगळे. स्मार्टनेस सौंदर्यावर मात करू शकते. सुंदर पण गबाळ्या व्यक्तीपेक्षा स्मार्ट व्यक्ती जास्त उठून दिसते. हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क जास्त आउटपुट देऊन जाते. स्मार्ट व्यक्ती नेहमी फ्रेश राहते. हसतमुख असणे आणि इस्त्रीसारखा चेहरा करून नेहमी गंभीर राहणे यामध्ये फरक आहे. हसतमुख व्यक्ती सर्वांस हवीशी वाटते, आवडते. काही लोक इतका वाईट चेहरा करून वावरतात की त्यांच्याकडे बघाविषयी वाटत नाही. मग व्यवहार कसा करणार? काही जण तोंडावर बसलेली माशीही उठवण्याचा त्रास घेत नाहीत. गबाळेपणाने व उदास चेहऱ्याने वावरल्याने मनही आकर्षून जाते, संकुचित बनते. ऊर्जा, जोम, उत्साह राहत नाही. तुम्ही बोलता कसे? जास्त वेळ कोणते शब्द वापरता? आपणच आपल्या बोलण्यावर बारीक लक्ष ठेवावे. आपण सुसंगत बोलतो की विसंगत? बोलण्यात काही ताळमेळ व तर्कनिष्ठता असते का? असंबंध बोलणे ऐकावेसे वाटत नाही. समोरचा माणूस लगेच कंटाळून जातो. शब्द कोणते वापरतो? सकारात्मक की नकारात्मक? नकारात्मक शब्द बोलणारावर व ऐकणारावरही वाईट परिणाम करीत असतात. दुःख, क्लेश, निराशा, नश्वर, सत्यानाश, वाटोळ, आजार, घाणेरडा इत्यादी प्रकारच्या शब्दाऐवजी नवीन, छान, सुख, आनंद, प्रसन्न, यशस्वी, निश्चित होणारच, संपन्नता, समृद्धी, वैभव, श्रीमंत, दीर्घायुषी, विशाल, अप्रतिम, जोम, उत्साह, शांती इत्यादी सकारात्मक शब्दांचा जास्त वापर करावा. कारण शब्द बोलल्यानंतर शब्दचित्र मनामध्ये उमटते व मन त्याच दिशेने प्रवास सुरू करते. नेहमी दुःख म्हणणारा सुखी होणे अतिशय कठीण आहे. रोजच्या वापरातील शब्दांचा प्रभाव मनावर पडत असतो. ऐकतानाही चांगलेच शब्द ऐकावेत. वाईट संगत असेल किंवा घाणेरडे ऐकवीत असेल तर ते ऐकू नये. तुमचे मित्र कसे आहेत? तुम्ही कुणाच्या संगतीत जास्त वेळ असता? संगतीचा फार परिणाम घडून येतो. जशी संगत तसे आपण बनत जातो. संगतीने त्याचे गुण आपल्या अंगी उतरतात. बहुतेक माणसे वाईट संगतीमुळेच बिघडतात. म्हणून नेहमी चांगल्याच्या संगतीत राहावे. माणसाची वानवा असेल तर चांगल्या पुस्तकांच्या संगतीत राहावे. तुमच्या डोक्यामध्ये सर्वाधिक कोणता विचार सारखा घोळत राहतो? जो विचार डोक्यात घोळत असेल त्याच दिशेने कृती होत राहते. एखाद्याविषयी वाटणारा द्वेष, क्रोध हे सर्व मनातून काढून टाकले पाहिजे. आपले ध्येय, प्राप्तव्य, सकारात्मक आणि रचनात्मक विचारच डोक्यात ठेवावेत. जो विचार सारखा मनात उभा राहत असेल तो अंतर्मनात जाऊ शकतो. एकदा का तो अंतर्मनात गेला की त्या दिशेने पुढची वाटचाल सुरू होते. म्हणून चांगलेच विचार घोळवत राहा. आर्थिक आणि सामाजिक स्थिती कशी आहे? आर्थिक स्थिती ओढाताणीची असेल तर ती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. चांगल्या मार्गाने नवनवीन कल्पना राबवून
पैशाची निर्मिती करावी. पैसे वाममार्गाने मिळवू नयेत. त्यामुळे आर्थिक संपत्तीचा संचय होतो, पण आत्म्याचा ऱ्हास होतो. वाममार्गाने मिळवलेली संपत्ती सुख मिळू देत नाही. सुखाच्या वस्तू जमा होतील, सुख नव्हे. सामाजिक स्थिती काय आहे, समाजात आपले स्थान व भूमिका काय याचा शोध घ्यावा व सामाजिक उंची वाढवण्याचा प्रयत्न करावा. चांगल्या संबंधातून रचनात्मक कार्य आणि समाजाला दिलेल्या योगदानातून सामाजिक उंची वाढू शकते. तुम्ही येणाऱ्या प्रसंगाला कसं सामोरं जाता, प्रतिक्रिया कशा व्यक्त करता. जीवनात अनेक प्रकारचे प्रसंग निर्माण होतात. त्यातील काही सुखद असतात तर काही दुःखद असतात. माणूस सुखाने हुरळून जातो व दुःखाने कोलमडून पडतो. विवेकी माणूस कोणत्याही प्रसंगात स्थिर असतो. प्रसंग येतात व जातातही, पण धीरोदात्त माणूस आपली जागा सोडित नाही. थोड्याशा प्रसिद्धी व प्रतिष्ठेने तो चढून जात नाही. त्याला अहंकाराचा वारा लागत नाही. पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, सत्ता इत्यादी कशाच्याही वलयामध्ये तो जगत असला, गाजत असला तरी माजत नाही. आपली मर्यादा सोडायला धजत नाही. कोणत्याही प्रसंगाने उचमळून आला तरी महासागराप्रमाणे तो आपली मर्यादा सोडित नाही. माणूस बहुधा निर्जीव मशनीसारखा वागत असतो. क्रियेलाच लगेच प्रतिक्रिया, रिॲक्शन देतो. शिवीला शिवी, ठोक्याला ठोका ही प्रतिक्रिया असते. छोटीशी घटना घडली असली तरी आभाळ कोसळल्यासारखी प्रतिक्रिया व्यक्त करतो. रोजच्या जीवनातल्या छोट्या छोट्या घटना असतात, त्यानेच तो हमरीतुमरीवर येतो. रस्त्याने जाताना साईड देत नाही किंवा मधूनच कोणीतरी आडवे येते, तिथेच बाचाबाची सुरू होते. त्याचे रूपांतर हाणामारीत होते. ओळखीचे असतील तर कायमची दुश्मनी सुरू होते. वैर सूड यांचे दुष्ट चक्र सुरू राहते. अगदी साध्या साध्या घटनेतून सुरुवात होते व त्याचंच पुढं मोठ्या वाईट घटनेमध्ये रूपांतर होतं. 2 मिनिटं उशीर झाला तर फारसं काही बिघडणार नसतं. जरी बिघडलं तरी फारसा फरक पडत नाही. मात्र प्रतिक्रिया ही सकारात्मक असावी. खरं तर प्रतिक्रियापेक्षा प्रतिसाद देणं जास्त महत्त्वाचं आहे. सर्व काही तुमच्या मनासारखं असूनही तुम्हाला सुख दुखतंय का? माणूस फार मजेशीर प्राणी आहे. त्याला सुख हवं असतं आणि त्याच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. कुणाला लग्न केल्यानंतर सुख मिळणार असतं, कुणाला मुलं, त्यातल्या त्यात मुलगा झाल्यानंतर सुख मिळणार असतं, कुणाला घर, कुणाला गाडी, कुणाला अनेक गोष्टी हव्या असतात. सुखासाठी तो नाना साधने जमवतो. सर्व हवं होतं ते जमवलं, पण सुख कुठं आहे? सुख कोणत्याच साधनात नसतं. सुख ही गोष्ट मनात असते. सुख मानण्यावर अवलंबून असतं. सुखाच्या शोधात साधनांची जमवाजमव करण्यातच तो अत्यंत दुःखी होऊन जातो. ध्येय गाठल्यानंतर माणसाचं मन कुठेतरी शांत व्हायला हवं. हव्यास थांबायला हवा. वकवक संपायला हवी. जे करायला पाहिजे होतं ते केल्यानंतर कृतार्थ व्हायला पाहिजे. बरेच लोक तसं करीत नाहीत. मरणाच्या क्षणापर्यंत ते भिकारीच राहतात. त्यांना जीवनात सुख कसं मिळणार? त्यानं समजून घ्यायला हवं की सुख ही एक कल्पना आहे, एक मान्यता आहे. आपल्या मान्यावर सुख असतं. नाहीतर सुखासाठी जमवलेल्या साधनामध्येच माणूस गुदमरून जातो. त्या साधनांचं नंतर ओझं होतं. सुखाची साधने सांभाळण्यातच दुःख भोगावं लागतं. साधन नष्ट झालं तरी दुःख होतं. वृत्तीची स्थिरता व मनाची शांतता यामध्ये सुख असतं. नाहीतर सर्व असूनही सुख मिळत नाही. तो एक आभास ठरतो. वरील प्रश्नाच्या संदर्भात स्वतःला तपासा. तुम्ही कसे जगता, कसे वागता यावरून तुमची जीवनशैली कशी आहे हे लक्षात येईल व सदोष जीवनशैली घालून चांगल्या जीवनशैलीचा अंगीकार करता येईल. चांगली जीवनशैली असण्यासाठी पुढील गोष्टींचा विचार करू. जीवनशैलीमध्ये मानवी जीवनातील सर्वच गोष्टींचा समावेश होतो. त्याची यादी खूपच मोठी. आपण काही ठराविक गोष्टी पाहू. कोणत्या व कशा प्रकारच्या गोष्टींचा त्यात समावेश होऊ शकतो हे समजले की इतर गोष्टीही आपोआप कळतात. जीवनशैलीविषयीच्या पुढच्या गोष्टी आपण पुढील भागात पाहू. धन्यवाद.